आपल्याला माहिती आहे प्रेग्नन्सी कन्सीव्ह होताना जेव्हा आपलं ओव्ह्युलेशन होत असतं तेव्हा फॅलोपियन ट्यूब एक पिकअप करतात ओव्हरीकडनं आणि ते त्यांच्या आत आणून ठेवतात आणि या दरम्यानच जेव्हा तुमचा इंटरकोर्स होतो तेव्हा स्पर्म स्विम करून वरती जाऊन त्या एगला फॅलोपियन ट्यूबमध्येच फर्टिलाइज करतात आणि प्रेग्नन्सी तिथे बनते आणि काही दिवस 4 ते 5 दिवस ती प्रेग्नन्सी तिथेच राहून मल्टिप्लाय होते. कधी कधी काय होते की फॅलोपियन ट्यूब्समध्ये काही आजार असल्यामुळे जसं की इन्फेक्शन झालेले आहे किंवा एंडोमेट्रिओसिस तुम्हाला आहे किंवा ट्युबरक्युलोसिस आहे, अशा वेळी त्या ट्यूब्सचे जे फंक्शन असतं त्याच्या आतले जे सिलियरी हेअर असतात ते डॅमेज झालेले असतात आणि त्यामुळे आपला एम्ब्रिओ पुढे जाण्याऐवजी तिथेच इम्प्लांट होतो आणि तुम्हाला एक्टॉपिक प्रेग्नन्सी राहते. तर एक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणजे आपल्याला गर्भाशयाच्या पिशवीत प्रेग्नन्सी न राहता ती गर्भाशयाच्या पिशवीच्या बाहेर, मोस्ट कॉमनली ती फॅलोपियन ट्यूबमध्ये राहते आणि बाकी इतर ठिकाणीही ती राहू शकते. एक्टॉपिक प्रेग्नन्सी जेव्हा ट्यूबमध्ये राहते तेव्हा ट्यूब ह्या खूप नाजूक स्ट्रक्चर असतात आणि त्या प्रेग्नन्सीची ग्रोथ झाल्याच्या नंतर तिथे राहू शकत नाही व ती ट्यूब फुटून तिथे रक्तस्राव व्हायला लागतो. त्यामुळेच प्रेग्नन्सी राहिल्याच्या नंतर लवकर सोनोग्राफी करणे गरजेचे असते, हे बघण्यासाठी की आपल्याला राहिलेली प्रेग्नन्सी एक्टॉपिक तर नाही. फॉर मोर सच इन्फॉर्मेशन काइंडली फॉलो अस. थँक्यू.